नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, तर या व्हिडिओमध्ये आपण JSMC मुंबई या MBBSच्या कॉलेज रिलेटेड आपण टोटल इन्फॉर्मेशन म्हणा किंवा एक रिव्ह्यू आपण प्रेझेंट करणार आहे. ओके. आणि जे विद्यार्थी नीट UG ची प्रिपरेशन करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास राहणार आहे. ठीक आहे. आणि जी काही संपूर्ण माहिती आहे आपण हे म्हणजे जी काही JSMCची ऑफिशियल वेबसाईट म्हणा, CET पोर्टल म्हणा, या सगळ्या ऑफिशियल गोष्टीवरूनच आपण या गोष्टी इथं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता हा जो काही JSMC कॉलेज आहे, ओके, हे गोरधनदास JSMC शॉर्टकटमध्ये. ओके. तर हे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल याच्याशी कनेक्टेड राहतं, कारण की प्रत्येक मेडिकल कॉलेज कोणत्या ना कोणत्या हॉस्पिटलसाठी कनेक्टेड राहतं, किंवा यालाच बृहमुंबई महानगरपालिका रुग्णालय असं पण म्हटलं जाते. आणि तुम्ही इमेज बघू शकता, हा जो काही तुम्हाला कॉलेज दिसतो, ओके, दॅट इज नथिंग बट द JSMC कॉलेज. ठीक आहे. आफ्टर दॅट थँक्यू नाही. ओके, मला ह्या कॉलेजच्या गोष्टी दाखवायच्या तुम्हाला. बघा, त्यानंतर तुम्ही आता या कॉलेजची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, बघा, ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं लक्षात, किंग एडवर्ड JSMC कॉलेज इथनंच म्हणतात, बृहमुंबई महानगरपालिका रुग्णालय. ठीक आहे. तर आता इथे बघा, ओके, ही ऑफिशियल वेबसाईट झाली. इथं लक्षात, या स्टुडंट सेक्शनला जर गेलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला लास्ट इयरच्या ॲडमिशन रिलेटेड वगैरे मिळतात. इथं लक्षात, आता म्हणजे मी जे काही इथे तुम्ही बघू शकता MBBS, सध्या आपण MBBSचीच गोष्ट करतो, 2025 ॲडमिशन. तर कशा प्रकारच्या ॲडमिशन्स म्हणजे इथं झाल्या, कोणती रँक होती, काय होती, ही सगळी इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. आणि इथं दाखवतो तुम्हाला. बघा, ही लास्ट इयर 2025ला इथं लक्षात, ओके, JSMC कॉलेज मुंबई. ओके. ते जे काही आहे KEM हॉस्पिटलसोबत समजा कनेक्टेड आहे. मायनॉरिटी स्टेटस नॉन मायनॉरिटी आहे. आणि गव्हर्नमेंट आहे. जी काही कॅटेगरी आहे या कॉलेजची ती काय आहे, गव्हर्नमेंट, टोटल गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. आणि अकॅडमिक इयर 25-26. आता तुम्ही ज्या अकॅडमिक इयरमध्ये तिथे ॲडमिशन घेणार किंवा कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, तर ते 26-27 राहणार. इथं लक्षात. तर आता बघा, मला एकच गोष्ट दाखवायची आहे इथे. बघा, बघा, लिस्ट ऑफ स्टुडंट MBBS फॉर द फर्स्ट इयर 25-26 सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल मुंबई. तर त्या विद्यार्थ्यांची माहिती बघा. आता बघा, सिरियल नंबर, हा मेरिट नंबर आहे. हा मेरिट नंबर म्हणजेच काय, ऑल इंडिया रँक. ठीक आहे. आणि नेम ऑफ स्टुडंट, ओके. आफ्टर दॅट पर्सनल विथ डिसेबिलिटी आहे ना, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, सब कॅटेगरी, मार्क्स ऑफ 10, PCB 10+2 म्हणजे 12वीत मॅक्सिमम मार्क्स कितीपैकी मिळाले समजा, PCB पर्सेंटेज आहे, आणि मार्क्स ऑफ 10 इंग्लिश आउट ऑफ किती, आणि इंग्लिश पर्सेंटेज. ठीक आहे. एंट्रन्स एक्झाम नेम, जी काही एक्झाम दिली आपल्याला माहीत असा की कंपल्सरी मेडिकलसाठी नीट एक्झाम द्यावंच लागते. आणि मार्क्स ऑप्टेन इन द एंट्रन्स एक्झाम म्हणजे नीटमध्ये त्याला 573 मार्क पडले, आणि कितीपैकी 720 पैकी, तर माहीतच आहे. आणि एंट्रन्स एक्झाम पर्सेंटेज 99. ठीक आहे. आणि फीस चार्ज, ठीक आहे, हे त्याचं काही आपल्याला काही हे नाही. इथं लक्षात बघा. तर बघू शकता तुम्ही. आता हा जो काही पहिला विद्यार्थी आहे, याची जी काही रँक होती ती 4822. ठीक आहे. त्याला नीटमध्ये जी काही मार्क होती ती किती होती, 573. याच्या लक्षात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला समजा JSMC मुंबईमध्ये जर लागायचं असेल तर तुम्ही बघू शकता 500-700 म्हणजे 570च्या वरच पकडा. याच्या लक्षात. ओके. कॅटेगरी वाईज आता समजा हा जो काही विद्यार्थी होता हा OBC नॉन क्रिमिलियरमध्ये होता. याच्या लक्षात. ओके. आता बघा, दुसरा दुसरा मेल कॅन्डिडेट बघूया आपण. त्याला जर तुम्ही मार्क बघितले तर बघा 578 आहे, आणि त्याची जी काही रँक आहे 3809. याच्या लक्षात. ओके. म्हणजे 578 म्हणजे इथं नियर अबाउट 600च पकडा ना. नियर अबाउट 600 जर तुम्हाला जर मार्क असेल. ओके. आता हाही विद्यार्थी जो काही सेकंड होता तो OBC कॅटेगरीचा होता. ठीक आहे. त्यानंतर जनरल EWS साठी बघा, EWS मध्ये त्याची रँक होती 5590. त्याला मार्क मिळाले 569 आणि 720. EWS ला थोडा जो काही कटअप आहे थोडा OBC पेक्षा खाली गेला. येतं लक्षात. ओके. म्हणजे तुम्ही जर बघितलं त्याची जी काही रँक होती बघा, 4800 ती 3800 समथिंग, त्याची 5000 रँक झाली. येतं लक्षात. असं. आफ्टर दॅट आपण बघूया ओपनचं. बघू बघा, आता SC कॅटेगरीसाठी बघा, SC कॅटेगरीसाठी त्याला जी काही रँक लागली ती लागली 22,500. फिमेल कॅन्डिडेट आहे, 22,585. आणि जे मार्क्स मिळाले नीटमध्ये ते होते 532 720 पैकी. येतं लक्षात. आफ्टर दॅट आपण ओपन कॅटेगरीचं बघूया. ST साठी बघा, ST साठी बघा, बघा जी रँक लागली ती 76,308. मार्क्स मिळाले 481 आउट ऑफ 720. म्हणजे कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी काय होत आहे, चेंज होत आहे. ओके. आपण बघूया. हा जनरल बघा आता. नाही, हा PWD आहे ना, हा PWD मधून लागला त्याच्यामुळे त्याची रँक कमी. तेच तर म्हटलं, एवढी रँक कसं काय. आता बघा, हा विद्यार्थी जनरल मधला आहे.
त्याची रँक आहे बघा 3917, त्याचे जे काही मार्क्स आहे 578, 720. म्हणजे ओबीसी, नॉन क्रिमिनल आणि जनरलसाठी जवळपास तिथल्यात म्हणजे सेम पर्सेंटेज जवळपास. ओके, थोडेफार समजा जनरलला ऑब्वियस आहे जास्तच राहणार आहे. येते ना लक्षात? म्हणजे EWS जनरल, हां इथे बघा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी रँक बघा 1889 आणि त्याला मार्क्स पडले 593 आउट ऑफ 720. ओके, म्हणजे इथं लक्षात कॅटेगरी वाईज कट ऑफ चेंज होता. SC साठी झाला, ST साठी झाला, OBC साठी झाला. ओके, कॅटेगरी वाईज सगळ्यांचा कट ऑफ काय चेंज होत आहे बघ. तुम्ही मार्क जर बघितल्यावर सगळ्यांना आहे बघा. आता हा इथे एक विद्यार्थी मला दिसतो 417 मार्क आहे, हा जनरल EWS मध्ये गेला. येतं लक्षात? ओके, म्हणजे ओपन ओबीसी मधून लागायचं असेल तर डोक्यात ठेवा 575च्या वर. ओके, मग कॅटेगरी वाईज काय होतं, सगळ्या गोष्टी चेंज होत आहे. 574 खूप भरपूर जणांना दिसत आहे बघा. 637 ऑब्विसली हा जनरल कॅटेगरीचा आहे. त्याची रँक बघा, फिमेल कॅन्डिडेट 152 रँक होती, 637 मार्क होते. ओके, 720 पैकी. नॉट अ जोक यार. 737 म्हणजे खूप मार्क झाले बघा. 615 हाही विद्यार्थी बघा जनरल कॅटेगरीचा आहे, विद्यार्थीचा आहे. 595 रँक याची. व्हेरी गुड. बघा 646 सर्वात हायेस्ट आतापर्यंत आपण बघितलेला. 646 मेल जनरलचंच आहे. या लक्षात? त्याची 96 रँक आहे ऑल इंडिया. या लक्षात? मला या संपूर्ण गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. आफ्टर दॅट बघा कॉलेजचं डिटेल आहे. आता हे कॉलेजचं डिटेल बघा तुम्हाला कुठे म्हणजे पाहायला मिळते. तर बघा तुम्ही या जर पोर्टलवर आला, नीट UG काउन्सिलिंग फॉर MBBS किंवा बघा MCC.admission NIC या पोर्टलवर जर आला तर जसं तुम्ही बघा टाईप ऑफ इन्स्टिट्यूशन, ऑल इन्स्टिट्यूशन आणि प्रोग्राम मी MBBS सिलेक्ट केला. जसं इथं समजा मी मुंबई जर टाईप केलं तर आता आपलं जे काही कॉलेज आहे हे बघा सेट GS मेडिकल कॉलेज. तर इथं व्हील प्रोफाईल जर केला तर तुम्ही कॉलेजची पूर्ण डिटेल तुम्हाला येते. हीच PDF माझ्याकडे इथे आहे अवेलेबल. ठीक आहे, येत आहे लक्षात? बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे ते PDF हीच PDF आहे. ही PDF मी इथनं डाउनलोड केलेली आहे. बघा ही PDF तुम्ही बघू शकता. याच्यात सगळ्या कॉलेजच्या डिटेल्स आहे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फीस, बॉन्ड अँड द कंडिशन ETC. बघा सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. ओके, ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, पिनकोड स्टेट दिलेला आहे आणि जे काही कॉलेज ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक. ओके, आणि बघा अमाऊंट टू बी पेड ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन इन्क्लुडिंग हॉस्टेल फीज. बघा 1,61,000. आता काय आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामुळे फीज बघा भरपूर कमी ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट कॉलेज, आणि यात हॉस्टेल फीज इन्क्लूड आहे असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. बाकी तुम्हाला फीजचं कुठं दिसत नाही. मग हे 1500 वगैरे दिसतंय. द अमाऊंट ऑफ इन डिडक्टेड. ठीक आहे, रिबर्बिश कॅन्सल वगैरेच्या वेळेस त्या प्रोसिजर आहे सगळ्या. ठीक आहे, ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट पण दाखवलेली आहे ही KEM.edu. ठीक आहे, डीन वगैरे दिलेलं आहे. ओके, हे या कॉलेजच्या डीन आहे समजा रावत मॅडम. मग कॉन्टॅक्ट डिटेल दिलेलं आहे, काही नेम ऑफ सेक्रेटरी, डायरेक्टर, सगळं इन्फॉर्मेशन, ऑफिस ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, टेलिफोन, मेल ॲड्रेस, नेम ऑफ डायरेक्टर, सगळ्याच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. याच्या लक्षात? तर बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. म्हणजे या व्हिडिओमध्ये मला GSMC या कॉलेजबद्दल तेच सांगायचं होतं की म्हणजे इथे जर लागायचं असेल तर तुम्ही लक्षात आलं असं ओपन किंवा OBC मधनं जर तुम्ही इथं प्रयत्न करत असाल तर तुम्हाला 575च्या वर मार्क पाहिजे. ओके, आणि कॅटेगरी वाईज जर समजा SC झाला, ST झाला तर इथे तुम्हाला 400च्या वर जरी राहिले तरी तुम्ही इथं लागू शकता. बघा गव्हर्नमेंट कॉलेज आहे, महाराष्ट्रातलं पहिल्या नंबरचं कॉलेज आहे. ओके, महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंटचं पहिल्या नंबरचं कॉलेज आहे असंही तुम्ही म्हणू शकता. कारण की अगोदर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहे टॉप 10 कॉलेजेस वगैरे. तर गव्हर्नमेंट सेक्शन म्हणा किंवा कोणताही जर सेक्शन पकडला तर GSMC स्टँड ॲट द फर्स्ट रँक. याच्या लक्षात? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.